नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या या चॅनलवर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे का जे 2024-25 ची पोलीस भरती आहे, त्याचे जे अर्ज आहे ते लवकर सुरू होणार आहे आणि जे गव्हर्नमेंटचा जो ऑफिशियल नोटीस आहे, त्याच्यावरून आपण हे माहिती घेतलेली आहे आणि जो नोटीस जाहीर झालेला आहे, त्याच्यामध्ये की जे अर्जाची तारीख आहे ती आलेली आहे आणि 7 ऑक्टोबर 2025 पासून अर्ज आपले सुरू होणार आहे आणि 1 महिना त्यांनी कालावधी दिलेला आहे आपल्याला. आपल्याला 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला अर्ज करायची त्यांनी मुदत दिलेली आहे आणि हा ऑफिशियल नोटीस आहे, प्रसिद्ध केलेला आहे. तरी आपल्याला आपला जो प्रॅक्टिस आहे ते डबल आपल्याला सुरू करायची आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो 7 ऑक्टोबर पासून 7 नोव्हेंबर पर्यंत जे अर्ज भरण्याची तारीख आहे ते प्रसिद्ध झालेली आहे आणि जो ऑनलाईन शुल्क भरण्याची तारीख आहे ते पण 7 नोव्हेंबर 2025 रात्री 12 वाजेपर्यंत दिलेलं आहे. अशी माहिती आलेली आहे मित्रांनो. लवकरच आता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. आता सध्या सूचना आलेली आहे. आता 1-2 दिवसामध्ये जाहिरात पण प्रसिद्ध होऊन जाईल. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे पूर्ण ऑफिशियल नोटीस जाहीर होऊन जाईल मित्रांनो. तर याच्यासाठी आपल्याला पोलीस भरतीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागते त्याची आपण लिस्ट बघणार आहोत. तर चला मित्रांनो पूर्ण डॉक्युमेंट्स तयार करून ठेवा. एकूण एक डॉक्युमेंट जरी डॉक्युमेंट तुमचा तयार राहणार नाही तर तुम्ही त्या भरतीच्या प्रोसेसमधून बाहेर होणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला सगळे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे आहे. 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे मित्रांनो. चला तर आपण बघूया डॉक्युमेंट्स लिस्ट. बघा मित्रांनो, हे डॉक्युमेंट लिस्ट आपण बघणार आहोत. हे डॉक्युमेंट्स आपल्याला रेडी करून ठेवायचे आहे. आपल्याला लागणार आहे पोलीस भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 10वी-12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र. म्हणजे आपल्याला जे 10वी-12वीचं जे सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे. त्याच्यासोबतच आपल्याला 10वी-12वीची मार्कशीट पण लागणार आहे. आणि दुसऱ्या नंबरवर आपण बघू शकतो जन्माचा दाखला. आपल्याला जन्माचा दाखला लागणार आहे. पुन्हा आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र जे आपल्याला आपल्या ग्रामपंचायतमधून पण मिळते, ते आपल्याला प्रमाणपत्र पण आपल्याला सोबत ठेवायचं आहे. जातीचे प्रमाणपत्र म्हणजे आपल्याला कास्ट पण आपल्याला लागणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी. हे सध्या तर फॉर्म फिलअप करताना आपल्याला लागणार नाही, पण जेव्हा आपल्याला सिलेक्शन होईल, जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, तेव्हा लागेल किंवा आपल्याला काही 6 महिने किंवा 1 वर्षाची डेट दिली जाते ड्युटी जॉइन झाल्याच्या बाद, त्याच्यामध्ये पण आपण सादर करू शकतो व्हॅलिडिटी आपली. तर बघू शकता मित्रांनो, त्याच्यानंतर आपल्याला MSCIT सर्टिफिकेट लागणार आहे. तुम्ही जे बेसिक कॉम्प्युटर कोर्स आहे आपला MSCIT ते तुम्हाला लागणार आहे. पण आता याच्यासाठी पण आपल्याला 6 महिने किंवा 1 वर्षाची जर आपलं सिलेक्शन झालं, तर आपल्याला 6 महिन्यामध्ये काढून त्यांना देता येते. नंतर बघू शकतो मित्रांनो आपण आपल्याला खेळाडू प्रमाणपत्र लागणार आहे. जे स्पोर्टचे विद्यार्थी आहे, जे त्याच्याजवळ जर प्रमाणपत्र असतील, तर त्यांना ते पुन्हा आरक्षण भेटू शकते मित्रांनो. आपल्याला नॉन क्रिमिनल लागणार आहे. जे SC-STचे विद्यार्थी आहेत, त्यांना सोडून बाकीचे जे कॅटेगरी आहे, OBC वगैरे, त्यांना नॉन क्रिमिनल लागणार आहे. माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र. जर माजी सैनिक विद्यार्थी असतील, तर त्यांच्याजवळ ते प्रमाणपत्र असायला हवं. जर तुम्ही भूकंपग्रस्त पोलीस पाल्य असतील किंवा अनाथ असतील, तर त्याचे तुमच्याजवळ प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे मित्रांनो. तर हे सगळे डॉक्युमेंट्स लिस्ट आहे. हे पूर्ण डॉक्युमेंट्स आपल्याला रेडी करून ठेवायचे आहे. वेळेवर आपला नंबर हुकला नाही पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला अंशकालीन प्रमाणपत्र असतील तर EWS कॅटेगरीमध्ये येत असाल तर त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. जर तुम्ही NCC करून असतील तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. जे टाइप C, B, A जे असतील ते तुमच्याजवळ. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्याला 10वी-12वीची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र. महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल आपल्याला लागणार आहे. शाळा किंवा महाविद्यालय सोडण्याचा आपल्याला TC लागणार आहे. लिव्हिंग सर्टिफिकेट. जर तुम्ही शाळा सोडलेली असेल तर तुमच्याजवळ TC असेल किंवा शिक्षण घेत असाल तर तुम्हाला त्या कॉलेजमधून बोनाफाईड काढून ठेवायचे आहे मित्रांनो. तुम्हाला अपडेटेड आधार कार्ड तुम्हाला अपडेट केलेलं, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर,
ज्यांचे लग्न झाले असल्यास गॅझेटी नावामध्ये जो बदल होते विवाहित स्त्रियांचं, त्याच्यासाठी तुम्हाला नावाच्या बदलाचं प्रमाणपत्र पण लागेल. जर तुम्ही ड्रायव्हरसाठी फॉर्म अप्लाय करत असाल, तर तुम्हाला नॉन ट्रान्सफर एन-टी किंवा टी-आर ट्रान्सपोर्टचं तुम्हाला लायसन असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी तुम्ही ड्रायव्हरसाठी तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो. हे खूप जरुरी राहणार आहे. तर अशा प्रकारे आपण डॉक्युमेंट्स पाहिले मित्रांनो. ह्या डॉक्युमेंट सोबतच आपल्याला 5-6 कलर फोटो पण ठेवायचे आहे आणि त्याचं बॅकग्राऊंड व्हाईट असलेलं पाहिजे. म्हणून तुम्ही लवकरात लवकर जर तुमच्याजवळ व्हाईट बॅकग्राऊंडवाले फोटो नसतील, तर लवकरात लवकर काढून ठेवा आणि पूर्ण प्रोसेस जे काही पोलीस भरतीची आहे त्याची एक टू एक अपडेट आपल्या चॅनलवर येणार आहे. त्याच्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हे जे नोटिफिकेशन आहे आपण टेलिग्रामच्या चॅनलमध्ये टाकत असतो. त्याच्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल पण जॉइन करून ठेवा. अशाच नवीन-नवीन लहान-मोठ्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. कशी वाटली माहिती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेटसोबत. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.